नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ऑफिशियल महेशवरती. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीचे जे ग्राउंड आहे ते कधी सुरू होणार आहे ते सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. तर आपल्यापाशी काही जिल्ह्यांच्या तारखा आलेल्या आहेत व काही जिल्ह्यांच्या तारखा ज्या आहेत त्या लवकरच येणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर काही जिल्हे आहेत तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत ज्यांचे ग्राउंड 20 जानेवारीपासून चालू होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, तर या व्हिडिओमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुम्ही कन्फर्म करून घ्या की तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे किंवा नाही आहे. ज्या ज्या जिल्ह्यांचे ग्राउंड 20 तारखेपासून चालू होणार आहे त्यांच्यापाशी आता फक्त प्रॅक्टिससाठी 15 दिवस आहेत मित्रांनो. ठीक आहे. 15 दिवस तुम्हाला दोन वेळेस तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो. ठीक आहे. 2 टाईम. काही काही मुलं 3 टाईमही करतील ज्यांचं ग्राउंड खूप वीक आहे मित्रांनो. आणि हे जे 20 तारखेपासून जे ग्राउंड चालू होणार आहेत इथं फायनल मेरिटमध्ये येण्यासाठी तुम्हाला 40+ मार्क आणणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण की छोटे जिल्हे आहेत इथं कॉम्पिटिशन तगडं असतं मित्रांनो. ठीक आहे. हे कोणते जिल्हे ते मी तुम्हाला आधी सांगून देतो मित्रांनो, ज्यांचे ग्राउंड 20 तारखेपासून चालू होणार आहेत. तर सर्वात आधी जो जिल्हा आपल्यापाशी आलेला आहे मित्रांनो तो आहे छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. छत्रपती संभाजीनगरचं जे ग्राउंड आहे ते 20 तारखेपासून चालू होणार आहे. दुसरा जिल्हा आहे मित्रांनो ठाणे. तिसरा जिल्हा आहे मित्रांनो सोलापूर. सोलापूरचं जे ग्राउंड आहे ते ही 20 तारखेपासून चालू होणार आहे. चौथा जिल्हा आहे मित्रांनो नवी मुंबई. पाचवा जिल्हा आहे मित्रांनो मीरा भाईंदरला ज्यांनी फॉर्म भरला आहे इथंही चांगल्या जागा आहेत मित्रांनो. ठीक आहे. प्रॅक्टिस चालू ठेवा, चांगली प्रॅक्टिस करा. 6वा जिल्हा जो आहे मित्रांनो तो आहे मुंबई लोहमार्ग. ठीक आहे. मुंबई लोहमार्गाचं जे ग्राउंड आहे ते 20 जानेवारीपासून चालू होणार आहे. आणि मित्रांनो मीरा भाईंदरचं जे ग्राउंड आहे ते नाही 20 तारखेपासून चालू होणार आहे मीरा भाईंदर. त्याची तारीख आपल्यापाशी आलेली आहे, जी व्हायरल तारीख होत होती 20 तारीख. तर 20 तारखेपासून मीरा भाईंदरचं ग्राउंड नाही आहे मित्रांनो. ठीक आहे. 5 जिल्हे झाले. आता 6वा जो जिल्हा आहे मित्रांनो तो आहे पुणे लोहमार्ग. ठीक आहे. पुणे लोहमार्गाचं पण जे ग्राउंड आहे ते 20 जानेवारीपासून चालू होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे मित्रांनो रायगड नंतर आहे चंद्रपूरचं ग्राउंड 20 तारखेपासून आहे. त्यानंतर आहे गडचिरोलीचे ग्राउंड 20 जानेवारीपासून आहे. त्यानंतर आहे धाराशिवची ग्राउंड जे मित्रांनो 20 जानेवारीपासून आहे. तर हे जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले मित्रांनो, ठीक आहे, त्यांचे जे ग्राउंड आहेत ते 20 जानेवारीपासून चालू होणार आहेत. ठीक आहे. 10 जिल्ह्यांचे तारखा आलेल्या आहेत. त्यापैकी 2 लो मार्ग आहेत. ठीक आहे. पुणे लो मार्ग आणि मुंबई लो मार्ग. आणि बाकीचे जिल्हे आहेत. आणि त्यानंतर आपल्यापाशी 2 SRPF गटांचे तारखा आलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मीरा भाईंदर जे डेट आली होती मित्रांनो, मीरा भाईंदरची डेट अपडेट झालेली आहे. तुम्हाला सांगून देतो मी. मीरा भाईंदरचे जे ग्राउंड आहे ते 28 जानेवारीपासून चालू होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. 28 जानेवारीपासून मीरा भाईंदरचे ग्राउंड चालू होणार आहेत. मोठी अपडेट आहे. तुमच्या ज्या मित्रांनी मीरा भाईंदरला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा मित्रांनो. ठीक आहे. ग्राउंडचा विषय मित्रांनो कोणाला वाटेल 20 तारखेपासून, तर तसं नाही. 28 तारखेपासून मीरा भाईंदरचे ग्राउंड चालू होणार आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर SRPFचं मी तुम्हाला सांगितलं. SRPF गट क्रमांक 20 वरंगाव याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. तुम्हाला पाहिला नसेल तर चॅनलवरती जा आणि पाहून घ्या मित्रांनो. SRPFचं जे ग्राउंड आहे ते SRPF गट क्रमांक 20 बद्दल सविस्तर माहिती मी तिथं सांगितलेलं आहे मित्रांनो. हॉल तिकीटपासून तर ग्राउंड कसं होणार आहे हे सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितली. तर आता मी तुम्हाला एक व्हिडिओ सांगून देतो की याचं ग्राउंड जे आहे ते 20 जानेवारीपासून चालू होणार आहे. ठीक आहे.
आणि SRPF गट क्रमांक 7 SRPF गट क्रमांक 7चे जे ग्राउंड आहेत मित्रांनो त्याची एक कन्फर्म डेट आलेली आहे. ती आहे मित्रांनो 5 फेब्रुवारीपासून गट क्रमांक 7चे जे ग्राउंड चालू होणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आता विषय हॉल तिकीटचा मित्र, हॉल तिकीट केव्हा येणार आहे. तर मित्रांनो हॉल तिकीटबद्दल तुमचा जो डाऊट आहे तो मी इथं क्लिअर करून देतो. त्या जिल्ह्यांचे ग्राउंड 20 जानेवारीपासून चालू होणार आहे त्यांचे हॉल तिकीट 7-8 तारखेला येण्याची शक्यता आहे आणि 100% येतीलच. ठीक आहे. त्यानंतर ज्या जिल्ह्यांचे ग्राउंड 28 तारखेला आहे त्यांचं जे हॉल तिकीट आहे ते 18 ते 20 तारखेच्या आत येऊन जातील. आणि SRPF गट क्रमांक 7चं जे ग्राउंड आहे ते 5 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे त्यांच्या हॉल तिकीटचे मित्रांनो 23 जानेवारीपासून यायला चालू होऊन जातील मित्रांनो. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. 100% खरी माहिती आपण इथं दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आता पुढे भेटूया पोलीस भरती रिलेटेड पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत.